नमस्कार नांदेडकर. फक्त कुसुम महोत्सवाला पहिल्यांदा नाही आलोय मी, ऍक्च्युली नांदेडमध्येच पहिल्यांदा आलोय. आणि तुम्ही सर्वांनी मला सांगितलं नाही की इकडे सगळ्या पुरुषांचा सत्कार आहे तो त्यांच्या पत्नी करतात. मी माझ्या पत्नीला घेऊन आलो असतो आणि सगळ्यांसमोर माझा जाहीर सत्कार तिच्या हस्ते करून घेतला असता. सो ती संधी मिस आउट केली मी, पण काही हरकत नाही. वेळोवेळी माझी पत्नी घरी सत्कार करतच असते माझा, फक्त थोडा वेगळ्या प्रकारचा सत्कार असतो, त्यात पुरुषाचा नवऱ्याचा घाम निघतो. पण असो, महिलांना प्रोत्साहन देणारं हे फेस्टिवल आहे, हा उपक्रम आहे. तर सर्वप्रथम अमिताताई चव्हाण, सुजया आणि श्रीजयाताई, खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल, मला सहभागी केल्याबद्दल. कारण मला घडवण्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा आहे. सुनीताताईंची आता मी स्टोरी ऐकत होतो, तुमचा स्ट्रगल ऐकत होतो, तेव्हा मला माझ्या आईची आठवण आली. कारण माझ्या आईने तिची सुरुवात ही एक दारोदारी जाऊन सर्व्हे करणाऱ्या सेल्समन पासून सुरुवात केली. त्या काळात माझे वडील कमवत नव्हते, ते स्ट्रगल करत होते आणि घराचा सगळा आर्थिक भार आईवर होता. तिकडनं त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर मी 16 वर्षाचा होतो तेव्हा आमच्या घरावर कर्ज झालं होतं आणि तेव्हा मला हाताशी धरून आईनी पुन्हा एक बिझनेस सुरू केला, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. आणि त्यानंतर आम्ही 4 वर्षात ती कंपनी पॅन इंडिया लेवलला घेऊन गेलो आणि घरावरचं संपूर्ण कर्ज उतरवलं. सो जो काही घडलोय आज तो माझ्या आईमुळे, माझ्या मोठ्या बहिणीमुळे. आणि मी नेहमी म्हणतो, स्वतःचंही कौतुक करतो त्यात थोडंफार, ते म्हणजे की माझ्या आईनी सगळ्यात युनिक, आय फील माय मदर इज द बिगेस्ट बिझनेस वुमन दॅट आय हॅव सीन इन माय लाईफ. ती सगळ्यात मोठी बिझनेस वुमन आहे माझ्या दृष्टीने. आणि तिने एक सगळ्यात युनिक प्रोडक्ट बनवलंय, ते म्हणजे कश्मीर महाजनी आहे, आणि ते मार्केटमध्ये सोडून दिलंय. सो इथून पुढे 20 वर्षात जे काही मी अचीव्ह करीन, जे काही मी कमवीन, त्याचं पूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त माझ्या आईलाच जाईल. आणि त्यामुळे आज या महिलांच्या उपक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलंय, याचा मला खूप आनंद होतोय. आणि आदरणीय श्री अशोक चव्हाण साहेब, खूप खूप धन्यवाद या उपक्रमाला मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि याला पाठिंबा दिल्याबद्दल. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो आता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.